कुणामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर जास्त कॉमन आहे किंवा कोणी त्याच्याबद्दल काळजी करावी? सर्वात पहिलं सर, कॅन्सर म्हटल्यानंतर भिणं हा स्वाभाविक आपल्या सगळ्यांचाच मानू म्हटलं आणि एखादा आपल्याला कॅन्सरबद्दल काही वाटलं तर आपण भिणं हे स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये काही नाही आहे. पण कोलोरेक्टल कॅन्सरबद्दल आज आपण इतकं बोलण्याचं किंवा लोकांना ह्याची माहिती देण्याची गरज का बरं पडते? तर कोलोरेक्टल कॅन्सर एक असा आजार आहे, त्याच्यामध्ये विंडो ऑफ ट्रीटमेंट अपॉर्च्युनिटी म्हणजे त्याला पिकअप जर का आपण अर्ली स्टेजमध्ये करत असेल, असं पोटामध्ये असं कोणतंही कॅन्सर नाही, पकडला अर्ली तर कॅन्सर क्युअर होतो असं कोणतंही कॅन्सर नाही. पण कोलोरेक्टल कॅन्सर असा एक आजार आहे की जवळपास तुम्हाला कळीपासून ते कॅन्सर बनण्यापर्यंत 10 वर्षाचा टाइम पिरियड देतो. ह्याच्याबद्दल थोडंसं कॉन्शियस, घाबरणं असं म्हणून नाही, कॉन्शियस सुद्धा असेल तर पॉलिप स्टेजमध्ये जर का आता कॅन्सरला पकडण्यामध्ये आलं तर 100% बिना सर्जरीचा चांगला होऊ शकतो. आणि तोच जो कॅन्सर आहे स्टेज 1 स्टेज 2 मध्ये जर का आलं, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ थेरपी, कोलॉन आहे, रेक्टम आहे, त्याच्या डिपेंडिंग आपण ठरवता येतं. पण कॉम्बिनेशन ऑफ थेरपीमध्ये सर्जरी सोबत रेडिएशन किंवा किमो, काही पेशंटला रेक्टल कॅन्सरमध्ये फक्त रेडिएशन, ह्याच्यानं कम्प्लीट क्युअर देखील होतो. आणि स्टेज 4 कॅन्सरमध्ये ज्या वेळेला आपलं एखादं समजा दुर्दैवाने आतडीच्या ऐवजी जठराचं आहे किंवा पॅनक्रियाचं आहे, स्टेज 4 आलं तर डॉक्टर अक्षरशः हात टेकून देतात, आता काही करता येत नाही. पण स्टेज 4 मध्ये देखील प्रॉपर ट्रीटमेंट केलं कोलोरेक्टल कॅन्सरला तर त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत. म्हणजे हा पोटामध्ये कॅन्सर कोणालाही व्हायला नको, पण पोटामध्ये होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे आणि ह्याचे रिझल्ट खूप पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे ते होऊ नये ह्याची प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. पण झालेलं जर का पकडण्यामध्ये आलं, त्याची जर का अर्ली स्टेज आलं तर कोलोनोस्कोपीनं ट्रीटमेंट होऊ शकतो. त्याच्यानंतर जर स्टेज 1 स्टेज 2 मध्ये आलं, कॉम्बिनेशन ट्रीटमेंट सर्जरीसोबत त्याला कम्प्लीट क्युअर, मी शब्द जाणून बुजून क्युअर वापरतोय कारण कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये क्युअर पॉसिबल आहे. सगळ्यांमध्ये होतो असं नाही, पण पॉसिबल आहे. इवन लेट स्टेजमध्ये पण प्रॉपर ट्रीटमेंट झालं तर त्याच्यामध्ये लाईफ एक्सटेंड चांगला ठेवू शकतो. म्हणून कोलोरेक्टल कॅन्सरबद्दल सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. पण आता सगळेच पेशंटला सगळ्यांनाच कोलोरेक्टल कॅन्सर होईल का? असं नाही. कोलोरेक्टल कॅन्सर सिलेक्टिव्ह हायरिस्क पेशंटमध्ये, ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे किंवा पहिलीची IBDची हिस्ट्री आहे, म्हणजे क्रॉन्स आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, किंवा त्यांना खूप दिवसाचा कॉन्स्टिपेशनची हिस्ट्री आहे किंवा दुसरं काही पॉलिपची हिस्ट्री आहे, अशा पेशंटमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा रिस्क जास्त असतो. पण सर्वात महत्वाचा एक रिस्क फॅक्टर म्हणजे एज, म्हणजे एजिंगच्या नुसार कोलोरेक्टल कॅन्सर. कारण काय आहे, एक अखेरचे आपण जर बोलायचं असेल, कोलॉन म्हणजे मोठी आतडी, म्हणजे त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये तयार झालेला जो काही मल आहे तोच तिथून फिरून जाणार आहे. आणि मल जिथून फिरून जातोय आणि जिथून तो एक बाहेर पडण्यासाठी रस्ता पकडतोय, त्याच्यामध्ये बरेच काही हार्मफुल सगळे गोष्टी जमा झालेल्या आहे. वेस्ट जो हार्मफुल जमा झालेला आहे त्याचा दैनंदिन तिथून सांडलोट जो होत राहतो, त्यामुळे तो एरिया कॅन्सरला रिस्क असतो. म्हणून एज जसं जसं होत जातो कोलोरेक्टल कॅन्सरचा रिस्क वाढतो. त्यासाठी कोलोरेक्टल स्क्रीनिंग म्हणून पूर्ण जगभरामध्ये 45च्या नंतर स्क्रीन करतात. आणि स्क्रीनचा एक हेतू आहे कॅन्सर कॉमन आहे म्हणून आहे, दुसरा हेतू आहे स्क्रीनिंग ढोबळ भाषामध्ये ज्याला काही आजार नाही, एसिम्प्टोमॅटिक, त्यांच्यामध्ये तपासणी करतोय. तर कोलोरेक्टल कॅन्सरचा स्क्रीनिंग 200% जस्टिफायबल आहे. कारण स्क्रीनिंगच्या करताना वय हा सगळ्यात महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे, त्याला आपण चेंज करूच शकत नाही. पुढे गेल्यानंतर आणखीन रिस्क फॅक्टर आपण बघूच, पण वय हा रिस्क फॅक्टर आहे, आपल्या हातात नाहीच आहे. आजचा माझा वय जर का 40 असेल तर पुढच्या वर्षी 41 होणार आहे. पण 45च्या नंतर सर्वसामान्य प्रत्येकाला रिस्क असतो. 45च्या नंतर जर का स्क्रीनिंग केलं, पॉलिप स्टेजमध्ये पकडलं, तर तो जो कॅन्सर 50मध्ये 5 ते 10 वर्षामध्ये कॅन्सर होणार आहे, तो होण्याच्या अगोदरच आपण पूर्ण खोडून टाकल्यासारखं होतो, डिटेक्ट करू शकतो आणि क्युअर करू शकतो आणि त्याची रिस्क राहणार नाही. त्यामुळे कोलोरेक्टल कॅन्सर बद्दल आपल्याला बोलणं, समजून घेणं आणि न घाबरता त्याला समोर जाणं गरजेचं आहे.